या ठिकाणी मला वाटतं ध्रुव कडून फलंदाजीसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी सलामीवीर फलंदाज सलामीला जात आहेत दोन, ते म्हणजेच कार्तिक चिकनी आणि सागर गड्डम. अतिशय अनुभवी फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच मगाशी देखील शंकर सर सांगितले होते, ज्याने लगातार 11 चेंडूवरती 11 चौकार मारून इतिहास बनवलेला आहे सोलापूरमध्ये. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा रेकॉर्ड सागर गड्डम याच्या नावावरती पाहायला मिळतोय. 11 चौकार आणि 1 षटकार मारून मात्र 12 चेंडू मध्ये 50 धावा बनवल्या होत्या. यावेळेस ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर नक्कीच जातोय, होईल काय लँड, परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक सज्ज असेल. दरम्यान यावेळेस नक्कीच 2 धावा बनतील. 2 धावांनी स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय फलंदाज सागर गड्डम असेल यावेळेस. पाच षटकांचा सामना असेल, पाहूया 5 षटकामध्ये ध्रुव सीसी किती धावा बनवू शकतोय. हो हो हो, यावेळेस फायनलच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु यावेळेस निर्धाव चेंडू पायाला लागून जातोय. तो चेंडू यष्टीरक्षकाच्या झुळीमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस नक्कीच गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाज असेल खबळे. हो हो हो, यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आकुल टप्प्याचा टाकलेला हा चेंडू जातोय. पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळतोय. यावेळेस नक्कीच कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस आहे आणि यावेळेस फुलटो आहे. यावेळेस 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. पाहूया पुन्हा एकदा पुन्हा एकदा शॉर्ट पिच नक्कीच आहे. बॅट का किनारा और इस बार बाउंड्री का सहारा पाहायला मिळतोय. नक्कीच यावेळेस 4 धावा नक्कीच मिळतील. यावेळेस फलंदाज सागर गड्डम याला 4 धावांनी वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 10 धावा. काय करतोय, पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल सागर गड्डम. 5 चेंडू बनवतोय 10 धावा. यावेळेस नक्कीच पिकअप शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या वरतून. 4 धावांसाठी थर्ड मॅनच्या दिशेने. यावेळेस हो 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 हो, यावेळेस चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार असेल. नक्कीच करारा प्रहार यावेळेस सागर गड्डमच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. नाही की नंबर तुमचा त्यांनी बॅटिंगला जाताना यावेळेस कार्तिक चिकनी स्लॉट मध्ये नक्कीच होता चेंडू. मला वाटतं त्या ठिकाणी हिट विकेट होतोय का. हिट विकेटच्या स्वरूपात यावेळेस कार्तिक चिकनीला बाहेरचा रस्ता मोजावा लागतोय. नक्कीच ब्लॉक होल चेंडूच्या तयारीमध्ये होता, त्या ठिकाणी ब्लॉक होल मध्ये आलेला नाहीये चेंडू. थोडंसं क्रीजच्या आतमध्ये थांबला होता. फटका बनवून मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी मात्र हिट विकेट होतोय. नवीन फलंदाज जातोय दादा मंजिरी, युवा खेळाडू, युवा स्टार.
या ठिकाणी पाहायला मिळतोय. लक्ष्मण मंजिले असेल तो फलंदाज, पाहूया काय करतोय. लक्ष्मण मंजिले यावेळेस ऑन स्ट्राईक, काय करतोय पाहूया. यावेळेस स्लॉट मधला चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय. चेंडू हवेत आहे. 2 धावा मात्र नक्कीच बनतील. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. या ठिकाणी गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतात. गोलंदाज रोहित खांडेकर उत्कृष्ट गोलंदाजी करतात. मात्र 2 चेंडूमध्ये 1 गडी बाद करून 2 धावा मात्र नक्कीच बनवतात. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. लक्ष्मण मंजिले काय करतोय यावेळेस, त्याचा सामना करेल नक्कीच रोहित खांडेकर. यांच्याकडून मागील सामन्यामध्ये देखील नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस कट केलाय, यावेळेस कट नक्कीच केलेला आहे, परंतु त्या ठिकाणी मात्र गलीचा खेळाडू नक्कीच सज्ज आहे. यावेळेस एका धावेवरती समाधान मानावं लागतं. या एका धावेची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 17 धावा. हो, यावेळेस इनसाइड एज लागून मात्र बोल्ड होतोय, क्लीन बोल्ड होतोय. दांडी 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 गुल होते, फर्निचर उद्ध्वस्त होत आहे. या ठिकाणी बाहेरचा रस्ता नक्कीच मोजावा लागतोय. सागर गड्डम असेल फलंदाज. यावेळेस फलंदाजीसाठी जातोय सागर धोत्रे. सागर गड्डम कडून मात्र खूपच निराशाजनक कामगिरी पाहायला मिळालेली आहे. खूपच खराब फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. नक्कीच त्याच्याकडून जशी अपेक्षा होती तशा त्या अपेक्षांवरती मात्र खरा उतरलेला नाही फलंदाज सागर गड्डम. नवीन फलंदाज असेल सागर धोत्रे. एक सागर जातोय, एक सागर येतोय. इस बार बैट का किनारा, कीपर का सहारा. यावेळेस स्कॉट बँड होतोय. फलंदाज असेल सागर धोत्रे. दोन्ही सागर मात्र पॅवेलियनचा रस्ता मोजत बाहेर येत आहेत. यावेळेस फलंदाजीसाठी जातोय राहुल चिंताकिंदे असेल फलंदाज. यष्ट्यांच्या मागे त्या ठिकाणी संदीप मकवाना या ठिकाणी उत्कृष्ट यष्टी रक्षण करतायत. नक्कीच त्यांची चांगली या ठिकाणी साथ पाहायला मिळते गोलंदाजांना. जेव्हा जेव्हा यष्टीरक्षक चांगले झेल पकडतो तेव्हा तेव्हा गोलंदाजांना कॉन्फिडन्स मात्र अजून द्विगुणित होतो. तेच काम या ठिकाणी गोलंदाजांचा कॉन्फिडन्स द्विगुणित करण्याचं काम करतायत मिस्टर संदीप. यष्ट्यांच्या मागे चांगले यष्टीरक्षण नक्कीच पाहायला मिळतं. तितकीच सुंदर गोलंदाजी देखील पाहायला मिळते मिस्टर रोहित खांडेकर यांच्याकडून. यावेळेस बनवून मारण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस पाहायला मिळतो. यावेळेस स्लो रन चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस देखील निर्धाव पाहायला मिळतोय. या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च करून 3 गडी बाद करतोय गोलंदाज असतील रोहित खांडेकर. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरून पाहायला मिळते ती गोलंदाजी. आता मात्र पॉवर प्ले संपलेला आहे. कोरोना पसरल्यासारखं या ठिकाणी खेळाडू आणि क्षेत्ररक्षण पसरेल. सूरज मुजावर येतो गोलंदाजी मार्गावरती. वैयक्तिक पहिला संघाकडून 30 षटक घेऊन. सतरा धावा 3 गडी बाद.
यावेळेस खेळून काढलेला चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला जातोय तो चेंडू एका धावेसाठी असेल. यावेळेस नक्कीच लक्ष्मण मंजिरी देखील मोठे फटके मारण्यासाठी माहेर असलेला खेळाडू, विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. परंतु आतापर्यंत त्याच्या बॅट मधून मात्र मोठे फटके पाहायला मिळालेले नाहीयेत. नक्कीच यावेळेस देखील शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेस पॉईंटच्या दिशेने जात होतो चेंडू आणि यावेळेस देखील एका धावेवरती समाधान मानावं लागतं. नक्कीच खूपच कंजूसी म्हणजे अशी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजांकडून. शिरोळ संघाचे गोलंदाज या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. लगातार निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. अचूक टप्पा भेदक मारा पाहायला मिळतोय. यावेळेस लक्ष्मण मंजिली काय करतोय? यावेळेस पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस देखील अपयशी ठरतोय. वारंवार अपयशी ठरतायत. बॅट मात्र खूपच जोरात फिरवतायत, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. नक्कीच यावेळेस वाऱ्याच्या दिशेने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु गोलंदाज देखील तितकीच अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. यावेळेस देखील अचूक टप्पा पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, मोठा मासा फसतोय. या ठिकाणी फलंदाज असेल लक्ष्मण मंजिली, दादा मंजिली. यावेळेस दादाला देखील बाहेरचा रस्ता मोजावा लागतोय. फिल्डर कोण आहे? स्ट्राईक वरती असतील मिस्टर महेश लगडे. काय करतायत पाहूया. यावेळेस ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू घेऊन सज्ज सूरज. यावेळेस देखील मिस्टर महेश लगडे यांचा कट करण्याचा प्रयत्न पूर्ण होतोय. एक धाव पूर्ण होईल, दुसरीचा होईल काय प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू यावेळेस चेंडूला फील्ड करेल. 20 धावा, 4 गडी बाद. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक पाहायला मिळतं मिस्टर सूरज मुजावर यांच्याकडून. राहुल चिंदाकिंडी यावेळेस सफल नक्कीच होतोय, परंतु पंचांचा निर्धाव चेंडूचा या ठिकाणी निर्णय येतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सफल झाला, चेंडूला वाईट चेंडू समजून सोडून दिला, परंतु पंचांचा या ठिकाणी निर्धाव चेंडूचा निर्णय. हवे या ठिकाणी चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा मला वाटतं गोलंदाज असेल गोलंदाज रोहित खांडेकर. वैयक्तिक दुसरं संघाकडून चौथं षटक पाहायला मिळतं मिस्टर रोहित खांडेकर यांच्याकडून. नक्कीच त्यांच्याकडून दुसरं षटक पाहायला मिळेल, कारण मागील दुसरं षटक फेकलं होतं. त्या दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून 3 गडी बाद केले होते. असे गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात मिस्टर रोहित खांडेकर. या ठिकाणी खूपच चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच सजवलं गेलेलं आहे. यावेळेस उडवलाय चेंडू फसलाय, फटका फसलाय, होईल काय झेल? यावेळेस होतोय झेल. उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. खेळाडू मिडॉनचा खेळाडू आतमध्ये होता त्या ठिकाणी. नक्कीच उत्कृष्ट झेल देखील पाहायला मिळतोय. यावेळेस झेल बाद होतोय. होतील यावेळेस झेल बाद. मिस्टर महेश लगडे नवीन फलंदाज. या ठिकाणी नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, लॉंगनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फसतोय, फटका फसतोय आणि यावेळेस मात्र महेश सरांना मात्र बाहेरचा रस्ता नक्कीच मोजावा लागतोय. नवीन फलंदाज असतील विनायक घोडके. पाहूया 20 धावा, 5 गडी बाद. हो, यावेळेस गुगली पाहायला मिळते. यावेळेस देखील झेल बाद होण्याची संधी. लगातार 2 चेंडू 2 गडी बाद पाहायला मिळतात. झेल कोण पकडले?
हो हो यावेळेस कट केलाय कव्हरच्या दिशेने. यावेळेस एका धावेवरती समाधान मानावं लागतं. दुसरी धाव बनेल का? यावेळेस बनणार नाही दुसरी धाव. त्या ठिकाणी नक्कीच यष्टीरक्षकाच्या मागे बॅकअप सज्ज असेल. या इनिंग मध्ये एकही मोठा षटकार पाहायला मिळालेला नाहीये. जोपर्यंत सागर गड्डम होता तोपर्यंत मात्र चौकारांची आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळाली. परंतु नंतर सागर गड्डमच्या नंतर यावेळेस राहुल चिंताकिंदीच्या बॅट मध्ये येतोय स्क्वेअर लेगला फटका. यावेळेस सरपडत धडपडत खरपडत चेंडू जातोय सीमा रेखापार. चार चार धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी पंचांचा 4 धावांचा इशारा पाहायला मिळतोय. पंचवीस धावा 6 गडी बाद. यावेळेस राहुल असेल ऑन स्ट्राईक. यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 4 षटक पूर्ण होत आहेत. धावा बनतायत 25. गडी होत आहेत 6 बाद. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 25 धावा 6 गडी बाद. या ठिकाणी डॅने म्हणून ज्याची ओळख असा रोहन अँगल यावर स्ट्राईक वरती. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील काय? सव्वीस धावा 6 गडी बाद. ऑन स्ट्राईक राहुल चिंताकिंदी पाहायला मिळतोय. अखेरचे 5 चेंडू अखेरचे षटक. धावा मात्र मोठ्या पाहायला मिळाल्या नाहीयेत. हो 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 यावेळेस यावेळेस घेऊन मारलाय नक्कीच. परंतु ओ हो 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 पाहूया काय होता. काय फिल्डर आउट. पाहूया पंचांचा निर्णय काय येतो पाहूया. थर्ड अंपायर कडे मागणी केलेली आहे नक्कीच यावेळेस. नक्कीच या ठिकाणी डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतोय. झेलबाद आहे की आहे षटकार. झेलबाद होतोय राहुल चिंताकिंदी. बाहेरचा रस्ता मोजावा लागतोय.
नवीन फलंदाज जातोय सागर करळे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे, उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. असा फलंदाज जातोय या ठिकाणी सागर करळे. अजून देखील अखेरचे 4 चेंडू शिल्लक आहेत. सागर असेल स्ट्राईक वरती काय करतोय पाहूया. यावेळेस डाऊन द ग्राउंड जातोय लॉंग ऑफ. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज नक्कीच. यावेळेस एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेची वाढती धावसंख्या नक्कीच जाऊन पोहोचते 27 धावा 7 गडी बाद. हो 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 यावेळेस टोलावला क्षेत्ररक्षक पोहोचेल काय. हो 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 यावेळेस देखील सुरेख झेल पाहायला मिळतोय. प्रत्येक फलंदाज येतोय, 2 चेंडू खेळतोय, झेल उडवतोय, बाहेरचा रस्ता मोजतोय. या ठिकाणी म्हणतात दो तेरी दो मेरी. मला वाटतं या ठिकाणी गोपी सर आपल्याला फलंदाजासाठी येताना पाहायला मिळतील. या ठिकाणी हार्ड हिटर म्हणून ज्यांची ओळख अतिशय अनुभवी फलंदाज. या ठिकाणी गोपी सरांसाठी सुवर्ण संधी प्रत्येक षटकारासाठी. धीरज बनपट्टे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हो 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 यावेळेस विठ्ठल चव्हाण स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. कोण आउट आहे पाहूया. पंचांचा निर्णय काय होतोय. नक्कीच गोपी सर बाहेरचा रस्ता मोजतील. अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे. माफ करा आत्ताचा वाईटचा चेंडू आहे. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस विठ्ठल चव्हाण स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी मात्र अपयश आलाय. नक्कीच पंचांच्या दोन्ही हात समांतर अवांतर धावेत होतोय भर. या ठिकाणी मंथन कडून देखील लगातार 2 षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हो 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 यावेळेस आजोबा घरी फटका मारण्याचा प्रयत्न, सूर्यकुमार यादवच्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस देखील राहतोय तो अपूर्ण. अतिशय अनुभवी खेळाडू, जुना खेळाडू म्हणून ज्यांची ओळख उमर 55 दिल 55 असे फलंदाज मिस्टर गोपी सर इंजामोरी या ठिकाणी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. हो 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 यावेळेस स्टेप आउट करून 2 वेळेस बॅट फिरवली, 2 वेळेस हेलिकॉप्टर येतोय, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर मारून ज्या ठिकाणी लँड करायचा होता तिकडे मात्र झालेला नाहीये, कारण चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क झालेला नाहीये. यावेळेस निर्धाव पाहायला माफ करा, यावेळेस बाईच्या स्वरूपात मिळते ती 1 धाव. नक्कीच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर मधून धाव आलेले नाहीये, परंतु बाईच्या स्वरूपात मात्र नक्की झालेल्या. या ठिकाणी सनी स्पोर्ट्स शिरो या संघाला आवश्यकता असेल मात्र 30 धावांची. या सामन्यामध्ये जो संघ हा सामना जिंकेल त्याला मात्र पुढचा सामना खेळण्याची संधी असेल. जो संघ हा सामना हरेल त्याला मात्र घरचा रस्ता नक्कीच मोजावा लागेल.
चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. निखिल कोंडा आपला संघ घेऊन यायचा आहे. निखिल कोंडाचे संघ सोलापूर यंगर्स म्हणून ज्यांची ओळख आहे. नक्कीच मागील सामन्यामध्ये खूप मोठा पराभव झालेला आहे त्या ठिकाणी तुळजापूर संघाकडून. परंतु युवा खेळाडू आहेत, यंग खेळाडू आहेत. नक्कीच खेळाडू कधी हारत नसतो. खेळाडू हारल्यावरती त्याला अनुभव येत असतो. या ठिकाणी शिरूर संघाचे नॉन स्ट्राईक वरती जे फलंदाज पाहायला मिळत आहेत शिवाजी संकपाळ सर असतील त्या ठिकाणी, ज्यांचं वय 69 आहे. 69 69व्या वर्षी देखील ग्राउंडवरती एकदम फिट अँड फाईन पाहायला मिळतात. अजून देखील क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे. अजून देखील क्रिकेट बद्दल त्यांची ओढ आहे. क्रिकेटचं आणि त्यांचं मात्र खूपच जिव्हाळ्याचं प्रेम. 69 झालेलं आहे, 69 वर्ष झालेलं आहे. परंतु अजून देखील त्यांनी क्रिकेट खेळायचं बंद केलेलं नाहीये. अजून देखील धावतायत. या ठिकाणी पहिल्या सामन्यापासून पाहतो 69 वर्ष 69. जवळपास या ठिकाणी कोणताही खेळाडू या ठिकाणी 36 वर्षाचे देखील खूप कमी खेळाडू पाहायला मिळतात. परंतु त्यांच्याकडे 36 वर्षांचा अनुभव आहे असे खेळाडू मिस्टर शिवाजी संकपाळ सर. परंतु यावेळी स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय अनिकेत माने, त्यांच्यासोबत भागीदार असतील शिवाजी संकपाळ सर. या ठिकाणी वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिला षटक घेऊन येतोय रोहन यंगाले असेल. या ठिकाणी सोलापूर यंगर संघ आलेला आहे. या ठिकाणी तुषार लोहारचं मनापासून धन्यवाद आहे. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न, ओढून मारण्याचा प्रयत्न, बनवून मारण्याचा प्रयत्न, परंतु राहतोय तो अपूर्ण. या ठिकाणी लगातार 3 चेंडूमध्ये 2 डॉट पाहायला मिळत आहेत. 6 धावांचा फटका देखील पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं. आक्रमण सीधा सरळ सुरेख 6 धावांसाठी गेलं होतं. यावेळेस येतोय करारा प्रहार. चेंडू जातोय नक्कीच सीमा रेखापार. 4 धावांसाठी चौकार.
4 चेंडूमध्ये 10 धावा बनवतात फलंदाज असतील अनिकेत माने. या ठिकाणी नक्कीच सोलापूरचा खेळाडू मनोज मानेसाठी ते वाक्य आहे, माने ना माने मनोज माने. परंतु या ठिकाणी मात्र अनिकेत माने फलंदाजी स्ट्राईकवरती पाहायला मिळतात. या ठिकाणी स्टुडिओ स्पोर्ट्सचे ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी सगळं छायाचित्र टिपल्याच्या नंतर रिप्लाय षटकार चौकार असे डिसिजन स्क्रीनवरती दाखवतात. असे या ठिकाणी ऑपरेटर मिस्टर प्रतीक चितारे यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देखील असेल, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत देखील असेल. हो हो हो, या ठिकाणी फिरकीचा जादूगार गोपींदा बळी यांना मिळतोय पहिल्या चेंडूवरती मोठा बळी. माफ करा, या ठिकाणी फलंदाज माने यांना मात्र बाहेरचा रस्ता नक्कीच मोजावा लागतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अनिकेत माने यांना बाहेरचा रस्ता मोजावा लागतोय. जर गोपी सरांची अशीच गोलंदाजी राहिली तर 30 धावा बनवणे देखील शिरूर संघाला खूप अवघड जाईल. नवीन फलंदाज असतील अमोल भोजने, पाहूया काय करतील अमोल भोजने. दुपारच्या भोजनानंतर या ठिकाणी भोजन्यांची पॅट तळपते का पाहूया. धोनी या ठिकाणी सिनियर खेळाडू यावेळी स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. यावेळेस येतोय कट फटका, कट शॉट पाहायला मिळतो. यावेळेस चेंडू सीमारेखा बाहेर जाताना पाहायला मिळतो यावेळेस. आणि नक्कीच फलंदाजाच्या बॅट मधून चौकार नक्कीच येतोय यावेळेस. फलंदाज असतील ज्यांचं वय 47 आहे, 47 वर्षांचे या ठिकाणी खेळाडू. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न मिस्टर अमोल सर भोजने देखील 47 वर्षाचे आहेत. नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतात शिवाजी सर असतील, त्यांनी 69 वर्षाचे आहेत. या ठिकाणी खूपच तगडे आणि अनुभवी फलंदाज. अजून देखील 15 धावांचं या ठिकाणी पाठलाग करायचा असेल, आवश्यकता असेल. यावेळेस घुटनाट एक फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस पंचांची पाहायला मिळते कसरत. पंचांचे दोन्ही हात समांतर यावेळेस होतोय अवंतर धावेमध्ये भर. गोपी सर देखील 45 या ठिकाणी अनुभवी खेळाडूंचा मैफिल जमलेला आहे. हो हो हो, कट केलाय टोलावून दिलाय, चेंडूला दिशा दाखवली. यामुळे चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. 20 धावा, 1 गडी बाद. हो यावेळेस सन्मानपूर्वक खेळून काढलेला चेंडू यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये नक्कीच एक षटक माफ करा, 1 गडी बाद झालेला आहे आणि 9 धावा नक्कीच खर्च झालेल्या आहेत. 20 धावा, 1 गडी बाद. आता आवश्यकता असेल 19 चेंडू, 10 धावा. यावेळेस कट केला, यावेळेस गॅप शोधला, यावेळेस सीमारेखेची दिशा शोधली. यावेळेस पुन्हा एकदा जातोय गॅप मधून सुरेख चौकार पाहायला मिळतोय.
आता आवश्यकता असेल मात्र 6 धावांची. या ठिकाणी 69 इयर्स ओल्ड फलंदाज पाहायला मिळतील मिस्टर शिवाजी सर. त्यांच्यासोबत भागीदारी रचतायत 47 वर्षांचे मिस्टर अमोल भुजने सर. या ठिकाणी 6व्या ते 7व्या स्टंपवरती उभे असलेले शिवाजी सर खूपच हो काय फटकाय काय फटकाय सुरेख सुरेख शॉट पाहायला मिळतोय. यामुळे चेंडू जातो वन बाउंड सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. 69 वर्षांचा फटका पाहायला मिळतोय. हा 69 वर्षीय फलंदाजाचा फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी अतिशय खूपच या वयामध्ये कोणता खेळाडू ग्राउंडवरती उभा देखील राहत नाही, घराच्या बाहेर देखील जात नाही. त्या वयामध्ये या ठिकाणी रिव्हर्स शॉट पाहायला मिळतोय, स्विच हिट पाहायला मिळतोय मिस्टर शिवाजी सर यांच्या बॅटमधून. यंग खेळाडूला अनुभवी फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी यंग गोलंदाज रोहन यंगाई त्याला अनुभवाचा फटका पाहायला मिळतोय. यावेळेस 12व्या स्टंपावरती असतील मिस्टर शंकर सर. यावेळेस हेलिकॉप्टर आहे. हो त्या ठिकाणी खेळाडू नाही आहे. चेंडू सीमारेखा पार जातोय आणि हा सामना मात्र ध्रुव सीसी हा सामना जिंकतोय. हा या मॅचचा टॉस होईल मिस्टर अक्षय सर बसुदे यांच्या हस्ते.